नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण तहसील कार्यालयाच्या समोर आहोत. या ठिकाणी काही मराठा आंदोलक आहेत. मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा उपोषण केली. अनेक वेळा सरकारकडून देखील त्यांना सांगण्यात आलं की कुठेतरी त्यांना सहानुभूती देण्यात आली, परंतु पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला. या संदर्भात त्यांनाच एक पाठिंबा म्हणून बार्शी सकल मराठा समाज यांच्याकडून या ठिकाणी उपोषणाचा पवित्रा हाती घेतला आहे. काही मराठा आंदोलक आहेत या ठिकाणी, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. दादा, पुन्हा एकदा उपोषणाला बसतायत आणि तुम्ही देखील तयारी करताय, काय सांगता येईल? दादा, पुन्हा एकदा आपली मुदत सरकारने देऊन सुद्धा सरकारने कोणतेही हालचाल आरक्षणासंदर्भात केली नाही. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा दादा 20 तारखेला आंदोलनाला उपोषणाला बसत आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही सकल मराठा समाज बार्शी शहर तालुका या वतीने आम्ही तहसीलच्या कार्यालयाच्या समोर आम्ही धरणे आंदोलनाला उद्यापासून बेमुदत बसत आहेत. जोपर्यंत दादांचे आदेश येत नाहीत तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत, असे सर्व सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी निर्धार केलेला आहे. तरी सर्व सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी व मराठा समाजाच्या सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी उद्यापासून उपस्थित राहावे अशी सर्वांना मी सकल मराठा समाज बार्शी तालुक्याच्या वतीनं विनंती करत आहे. पाहिलं की कोणत्या प्रकारचं आश्वासन पाळत नाही सरकार, वेळोवेळी हुलकावण्यात देण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात दादाने देखील, मनोज जरांगे पाटील यांनी देखील उपोषणाचा पवित्रा घेतला. त्यांनाच एक पाठिंबा म्हणून या ठिकाणी बार्शी तालुक्यातील सकल मराठा समाज किंवा सर्व मराठा बांधव या ठिकाणी उद्यापासून साखळी उपोषणाचा पवित्रा घेऊन त्या ठिकाणी करत आहेत. तरी त्यांच्याकडून विनंती करण्यात येते की जेवढे पण मराठा समाजाचे लोक आहेत, ज्यांना पाठिंबा द्यायचा, अशा लोकांनी या ठिकाणी येऊन साखळी उपोषणाला सहभाग नोंदवा. तर आपल्या बरोबर काही आंदोलक आहेत, यांच्या बरोबर देखील चर्चा करूया. काय सांगता येईल सर? सातत्यानं बार्शी तालुका हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चळवळीमध्ये अग्रगण्य राहिलेला आहे. वेळोवेळी आंतरवाली सराटीमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वतीनं आरक्षण धरण्यात आलं. वेळोवेळी सरकारचं शिष्टमंडळ जाऊन त्यांना आश्वासन दिलं गेलं, परंतु आश्वासनाची पूर्तता कुठलीच झाली नाही. गेल्या वेळेसही आपले बार्शीचे लोकप्रिय आमदार माननीय राजेभाऊराव त्यांच्या शिष्टाईमुळं त्या उपोषण सोडण्यात आलं आणि 16 तारीख ह्या महिन्यात दिली गेली होती की त्यांच्या जी जरांगे पाटलांच्या मागण्या आहेत की सरसकट ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश व्हावा, तसेच सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश लागू व्हावा. त्याचबरोबर संबंध महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जी आंदोलनं झाली, त्या आंदोलनाच्या वेळी मराठा समाजाच्या तरुणावर जे काय गुन्हे दाखल केले ते गुन्हे त्वरित मागे घ्यावे आणि त्या शिष्टमंडळानं त्या प्रकारचं निवेदन स्वीकारलं होतं आणि कारवाई करतो म्हणून सांगितलं होतं. 16 तारीख उलटून गेली, कोणतीही कारवाई न झाल्यामुळं हातबल झालेला समाज ह्याला कुठंतरी पुन्हा एकदा ऊर्जित रूप यावं या दृष्टिकोनातून येणाऱ्या 20 तारखेला म्हणजे उद्यापासूनच माननीय मनोजदादा जरांगे पाटील आंतरवालीसाठी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहेत आणि त्यांना कुठंतरी पाठिंबा द्यावा. आणि हा नेहमीच बार्शी तालुका हा अग्रगण्य राहिल्यामुळे त्यांच्या या पाठिंब्याकरिता आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिले आणि गर्शोद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील जे उपोषणाला बसणार आहेत त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ संबंध बार्शी तालुका व शहर सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसील ऑफिस समोर आम्ही धरणं आंदोलन करत आहे. या अगोदरही माननीय लोकप्रिय आमदार राजेभाऊराव यांनी शिष्टाई करून हा प्रश्न मार्गी काढण्यासाठी प्रयत्न केला. मी भगवंतांनी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या शिष्टाईला यश यावं, एवढं बोलतो. आणि सकल मराठा समाज बार्शी तालुक्यांना मी आवाहन करतो की उद्या होणाऱ्या ह्या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येनं आपण इथं उपस्थित राहू. पाहिलं की मराठा समाज, बार्शी तालुक्यातील मराठा समाज हा पहिल्यापासूनच अगदी खंबीरपणे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी राहिलेला आहे. अगदी त्या ठिकाणी उपोषण ज्या दिवशी चालू झालंय त्याच ठिकाणी त्याचबरोबर त्या दिवशी देखील बार्शी तालुक्यामध्ये उपोषण करण्यात आलेलं आहे. असा अगदी पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला मराठा समाज आज देखील उद्या 20 तारखेला मनोजदादा जरांगे आंतरवालीसाठी या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत. तसेच या ठिकाणी बार्शीमध्ये देखील बसणार आहेत. पहिल्याच पासून पाठीशी राहिलेला समाज हा बार्शी तालुक्यातला मानला जातो, कायमस्वरूपी मानला गेलेला आहे. आणि तसंच बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार जसे राजेभाऊराव आहेत हे देखील प्रयत्न सातत्याने करत आहेत. त्यांनी शिष्टाच्या जसं म्हणले की आता शिष्टाईचा प्रयत्न केला होता, परंतु तो कुठेतरी या महिन्याभरात त्यांनी देणार होते आरक्षणाचा काहीतरी मुद्दा किंवा काहीतरी, परंतु त्या अद्याप न झाल्यामुळं हा पवित्रा परत एकदा यांना घ्यावा लागत आहे. त्यांच्या यशाला किंवा त्यांच्या जो प्रयत्न चालू आहे त्याला कुठेतरी यश यावं या निमित्त देखील यांनी या ठिकाणी भगवंतांनी प्रार्थना करत आहे. कॅमेरामॅन समी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.